संकटाने घेरलेलं असताना आपण काय करावं किंवा संकटात असताना काय करावं. बरेच वेळेस आपण घाबरतो, भीतो, आपल्याला सुचत नाही. परंतु देवाच्या वचनात त्याचं उत्तर आहे. आणि सध्या आपण जीवनातील काही महत्त्वाचे प्रश्न याविषयी बोलत आहोत. आणि आजचा आपला विषय आहे संकटाने घेरल्यावर मी काय करावं किंवा संकटात असताना काय करावं. आणि आपला शास्त्रभाग आहे स्तोत्र 27. बरेच वेळेस जर संकट, प्रॉब्लेम याच्यामध्ये असताना जर आपण काही उपाय केला नाही, काही पाऊल उचललं नाही, तर ते भीतीमध्ये बदलतं आणि भीतीपोटी आपण चुकीचे निर्णय घेतो किंवा चुकीच्या गोष्टी करत असतो. आणि हे दावीद राजाला माहीत होतं. आणि म्हणून त्याच्या अनुभवावरून त्याने त्याचे विचार या स्तोत्रामध्ये मांडलेले आहेत. आणि आपण काय करावं, त्याने त्यावेळेस काय केलं हे त्याच्यापासून आपण शिकणार आहोत. आज आपण दावीदाने लिहिलेलं स्तोत्र 27 याच्यावर मनन करणार आहोत, की ज्याचा विषय आहे की संकटात असताना काय करावं. आता आपल्याला माहिती आहे की दावीद राजा लहानपणी त्याला अभिषेक केल्यापासून तर प्रत्यक्षात राजा होऊन गादीवर बसेपर्यंत त्याच्या जीवनात अनेक संकट आले, अनेक प्रसंग आले, जीवघेणे प्रसंग. परंतु तरी देवाने त्याला तारलं, त्याला पार नेलं. परंतु दावीदाने त्यावेळेस काय केलं हे आपल्याला या स्तोत्रावरून कळतं. या स्तोत्रामध्ये त्याच्या प्रार्थनेची, त्याच्या विचारांची एक झलक आपल्याला पाहायला मिळते. कदाचित हे स्तोत्र ज्यावेळेस शाऊलापासून तो पळत होता, आपला जीव लपवून डोंगर दऱ्यात कपारीमध्ये राहत होता, शाऊलाचे लोक त्याच्या मागावर होते, त्यांच्यापासून वाचण्यासाठी लिहिलेलं असावं. किंवा अब्शलोमाने ज्यावेळेस राज्य कॅप्चर केलं आणि ज्यावेळेस तो राजा झाला आणि गादीवर बसला, राजा होणार आहे कळल्यानंतर ज्यावेळेस दावीद आपलं कुटुंब घेऊन यरूशलेमेतून पळून गेला आणि अरण्यात राहिला, त्यावेळेस कदाचित लिहिलेलं असावं. परंतु आपल्याला नक्की माहीत नाही की कोणत्या प्रसंगात हे स्तोत्र लिहिलेलं आहे. परंतु हे स्तोत्र संकटात असताना, संकटाने घेरलेलं असताना लिहिलेलं आहे. आणि त्याच्यावरून आपल्याला कळतं की दावीदाने त्यावेळेस काय केलं आणि कशी प्रार्थना केली. आता ह्या स्तोत्राचे 2 भाग आहेत. वचनं 1 ते 6 त्याची भीती आणि त्याच्या संकटात असताना त्याने काय केलं हे पहिल्या 6 वचनामध्ये आहे. आणि वचनं 7 ते 14 संकटात असताना त्याने काय प्रार्थना केली, कशी प्रार्थना केली ही त्याची प्रार्थना आहे. असे हे 2 भाग आहेत. आणि पहिल्या 6 वचनामध्ये संकटात असताना आपण काय करावं याबद्दलच्या काही गोष्टी, काही तत्त्व त्याने सांगितलेले आहेत. आपण वाचू स्तोत्र 27 आणि वचन 1. दावीद लिहितो, परमेश्वर माझा प्रकाश व माझे तारण आहे, मी कोणाची भीती बाळगू. परमेश्वर माझ्या जीवाचा दुर्ग आहे, मी कोणाचे भय धरू. आता तो संकटात आहे, त्याला माहीत नाही काय होणार आहे, परंतु तरी या ठिकाणी तो त्याचा विश्वास व्यक्त करीत आहे, देवावरचा विश्वास. तो म्हणतो की परमेश्वर माझा प्रकाश व माझे तारण आहे, माझा उद्धार करणारा, मला वाचवणारा, मी कोणाची भीती बाळगू. परमेश्वर माझ्या जीवाचा दुर्ग आहे, मी कोणाचे भय धरू. अशा परिस्थितीत, अशा मनस्थितीत असताना देखील तो त्याचा विश्वास व्यक्त करीत आहे. तो मोठ्याने जो त्याचा विश्वास आहे देवावर तो बोलून दाखवित आहे. त्याला काय वाटतं, त्याला कशी भीती वाटते, त्याच्या मनात काय भीतीचे विचार आहेत, काय होईल हे न बोलता तो शब्दाने त्याचा विश्वास व्यक्त करत आहे. आणि म्हणून पहिली गोष्ट जी दावीदाने केली ही की त्याने त्याचा विश्वास शब्दाने मोठ्याने व्यक्त केला. आणि पहिली गोष्ट तुम्ही आणि मी केली पाहिजे ती ही की आपण विश्वासाचे शब्द बोलून आपला विश्वास व्यक्त केला पाहिजे की आपला विश्वास परमेश्वरावर आहे. दुसरी गोष्ट वचन 2 आणि 3. माझे शत्रू व द्वेष्टे असे जे दुष्कर्मी
माझे मांस खाऊन टाकण्यास माझ्यावर चढाई करून आले, तेव्हा तेच ठेच खाऊन पडले. सैन्याने माझ्यापुढे ठाणे दिले तरी माझे हृदय कचरणार नाही. माझ्यावर युद्धप्रसंग ओढवला तरी मी हिंमत धरून राहीन. आता या ठिकाणी दावीद त्याचे विचार व्यक्त करीत आहे की समजा जर शाऊलाचे लोक त्याला धरायला आले आणि त्यांनी पकडून नेलं तर काय होऊ शकतं. परंतु त्याचबरोबर तो विश्वासाने व्यक्त करीत आहे की जरी तसं झालं तरी परमेश्वर मला त्याच्यातून सोडवेल. आणि म्हणून तो दुसऱ्या वचनात म्हणतो की माझे शत्रू व द्वेष्टे असे जे दुष्कर्मी माझ्यावर जरी चढाई करून आले तरी ते ठेच खाऊन पडले तरी त्यांचा पराभव होईल. म्हणजे शत्रूंचा विजय होणार नाही आहे. बरेच वेळेस आपण अशा मनस्थितीत असताना, अशा संकटात समस्येत असताना आपल्या मनात नको ते विचार येतात. दाविदाच्या मनातही आले, परंतु त्याने त्या विचारांना थारा न देता त्याने त्याचा विश्वास वाढवला. त्याने तसं विचार न करता काय होईल, काय होऊ शकेल विश्वासाने की शत्रू ठेच खाऊन पडतील ह्याची त्यांनी कल्पना केली. वचन 3 तो म्हणतो की सैन्याने माझ्यापुढे ठाणे दिले तरी माझे हृदय कचरणार नाही. तो कल्पना करीत आहे की समजा जर चहूबाजूने त्याला घेरण्यात आलं, सैन्य पाठवलं तर काय होऊ शकतं. तो म्हणतो तसं जरी झालं तरी मी भिणार नाही. बघा, अशा वेळी जे विचार, ज्या कल्पना आपल्या मनात येतात त्या कल्पनाप्रमाणे विचार न करता, थारा न देता आपण विश्वासाने काय होईल हे आपण विश्वासाच्या दृष्टीने पाहिलं पाहिजे, कल्पना केली पाहिजे. बरेच वेळेस असं होतं की जे काही गोष्टी ज्या होणार नसतात त्या देखील आपण विचार करतो की असं होऊ शकतं आणि म्हणून काळजी करू लागतो आणि म्हणून घाबरतो. प्रत्यक्षात ते झालेलं नसतं. म्हणून आपल्या मनातील कल्पना किंवा विचार हे देखील महत्त्वाचे असतात. आणि या ठिकाणी दुसरी गोष्ट दाविदाकडून आपण शिकतो ती ही की दावीद अशा परिस्थितीत त्याचा विश्वास त्याच्या कल्पनांनी वाढवत आहे. तो चुकीच्या, निराशेच्या कल्पना करत नाही, तर शत्रूवर विजयी होण्याच्या कल्पना करत आहे. 4 वचन बघा, परमेश्वराजवळ मी एक वरदान मागितले, त्याच्या प्राप्तीसाठी मी झटेन. ते हे की माझ्या सर्व आयुष्यभर परमेश्वराच्या मंदिरी माझी वस्ती व्हावी. तो म्हणतो मी देवाजवळ एक वरदान मागितलेलं आहे, एक गोष्ट. जसं पाऊल म्हणतो की हे एक गोष्ट मी करतो, मागील गोष्टी विसरून आणि पुढील गोष्टीवर मन लावून. तर एक गोष्ट, एक ध्येय. बऱ्याच गोष्टी एकाच वेळेस आपण विचार करून एकाच वेळेस करू शकत नाही. आणि म्हणून एक ध्येय, एक गोष्ट, एक विचार आपला पाहिजे. तो म्हणतो मी एक वरदान देवाजवळ मागितलेलं आहे आणि ते प्राप्त करण्यासाठी मी झटेन, मी वाटेल ते करेन. ते हे की सर्व आयुष्यभर परमेश्वराच्या मंदिरी माझी वस्ती व्हावी. त्याची इच्छा ही आहे. बघा, अशा परिस्थितीत, अशा संकटात देखील तो म्हणतो. तो देवापासून दूर गेलेला नाही. तो त्याचे प्लॅन करत नाही आहे. तो आत्महत्येचा विचार करत नाही आहे. तो देवाला किंवा लोकांना किंवा इतरांना दोष देत नाही आहे. तो त्याचा विश्वास व्यक्त करीत आहे. तो त्याचा विश्वास कल्पना करून वाढवित आहे. आणि मग वचन 4 आणि 5 तो म्हणतो की मी आयुष्यभर परमेश्वराच्या मंदिरी माझी वस्ती व्हावी, त्याच्या सानिध्यात राहावं, हे एक वरदान मी मागितलेलं आहे. म्हणजे मी परमेश्वराचे मनोहर रूप पाहत राहीन व त्याच्या पवित्र स्थानी ध्यान करीन. म्हणजे देव कसा आहे, किती चांगला आहे, किती कनवाळू कृपाळू आहे हे मला त्याच्या मंदिरात गेल्यावर कळेल. आणि म्हणून तो म्हणतो की ही एक गोष्ट मी देवाजवळ मागितलेली आहे की मी त्याच्या सानिध्यात, त्याच्या मंदिरात, त्याच्या लोकांच्या संगतीत राहावं. आणि म्हणून तिसरी गोष्ट दाविदाने त्यावेळेस काय केली की तो देवाच्या मंदिरात, देवाच्या लोकांच्या सान्निध्यात राहिला. बरेच वेळेस संकट, प्रॉब्लेम आल्यावर लोक चर्चला येत नाहीत, शास्त्रवाचन, प्रार्थना सोडून देतात, ते निराश होतात. परंतु अशा वेळेस उलट आपण संगतीत, देवाच्या मंदिरात, देवाच्या सानिध्यात, विश्वासाच्या सानिध्यात राहणं हे गरजेचं असतं.
देवासोबत आणि त्याच्या लोकांसोबत वेळ घालवणं हे गरजेचं असतं. आणि दावीद म्हणतो की ते मी करीन. 5व्या वचनात तो असं म्हणतो, तो तर म्हणजे परमेश्वर विपत्काली मला आपल्या मंडपात लपवून ठेवील. ज्यावेळेस माझ्यावर विपत्काल संकटाचे प्रसंग येतील, तो म्हणतो मी त्याला शरण गेल्यावर तो मला त्याच्या मंडपात लपवून ठेवीन. म्हणजे काय? संरक्षण. तो मला आपल्या डेऱ्याच्या गुप्त स्थळी ठेवील. तो मला खडकावर उचलून ठेवील. म्हणजे तो म्हणतो की मी तसं करीन. आणि तसं केल्यानंतर देवाजवळ त्याच्या सानिध्यात, त्याच्या लोकांच्या सानिध्यात जाऊन गेल्यानंतर काय होईल की देवाचं संरक्षण मला लाभल. तो माझा जीव वाचवेल, माझं संरक्षण करील. तो मला खडकावर उचलून ठेवील. आणि शास्त्र सांगते की तो खडक ख्रिस्त आहे. तर आणि मग 6व्या वचनात तो काय म्हणतो बघा, आता सभोवतालच्या माझ्या वैऱ्यावर माझे मस्तक उन्नत होईल. म्हणजे माझं डोकं किंवा माझी मान अशी वर होईल. त्याच्या डेऱ्यात मी उत्सवपूर्वक यज्ञ करीन. तो म्हणतो की माझा परमेश्वरावर विश्वास आहे. मला माहिती आहे की तो चांगला देव आहे. तो मला सोडवणारा आहे. मी त्याचा आश्रय केल्यावर तो मला भजित करणार नाही. म्हणून तो म्हणतो की मी त्याच्या सानिध्यात, त्याच्या मंदिरात गेल्यावर तो माझं डोकं वर करेल. बरेच वेळेस संकटात, प्रॉब्लेममध्ये असल्यावर लोकांच्या माना खाली गेलेल्या असतात. खाली मान घालून लोक चर्चला येतात, बसतात. कारण त्यांच्या मनात वेगवेगळे विचार असतात, वेगवेगळ्या कल्पना येत असतात, निराशा असते. आणि दावीद 6व्या वचनात म्हणतो की सभोवतालच्या माझ्या डेऱ्यावर तो माझे मस्तक उन्नत करील. म्हणजे परमेश्वराच्या मंदिरात, त्याच्या सानिध्यात गेल्यावर तो म्हणतो की परमेश्वर माझं डोकं वर करेल. मी खाली मान घालून बसणार नाही, मी निराश होणार नाही. शास्त्र सांगते की परमेश्वर आपलं डोकं वर करणारा, उन्नत करणारा देव आहे. आज तुम्ही काही संकटात आहात का? खाली मान घालून निराशेने तुम्ही बसलेले आहात का? तसं जर असेल तर देव तुमचं मस्तक वर करणारा देव आहे. त्याच्या सानिध्यात, त्याच्या लोकांच्या सानिध्यात या. आणि मग बघा की कशा रीतीने तो कार्य करतो. ज्यावेळेस तुम्ही त्याची भक्ती करू लागाल, तो पुढे तो म्हणतो त्याच्या डेऱ्यात मी उत्सवपूर्वक यज्ञ करेन. त्याच्या डेऱ्यात किंवा त्याच्या मंदिरात, त्याच्या सानिध्यात. दावीद काय म्हणतो बघा, आता संकटात, प्रॉब्लेममध्ये असताना कोणी स्तुतीस्तवन, आनंद करतं का? कोणी आपला विश्वास व्यक्त करता का? बरेच वेळेस लोकांकडून आपल्याला ऐकायला मिळतं की देवाने असं का केलं. बरेच वेळा लोक त्याच्यातून मुक्त होण्यासाठी प्रार्थना करा म्हणतात. परंतु त्या परिस्थितीत असताना त्यांना असं वाटतं की ती परिस्थिती कशी बदलेल, कधी बदलेल, ह्याची ते वाट पाहत असतात. परंतु परिस्थिती बदलेपर्यंत, परमेश्वर संकटातून बाहेर आणेपर्यंत आपण काय केलं पाहिजे हे आपण दाविदाकडून शिकत आहोत. दाविदाने काय केलं? तो म्हणतो की मी त्याच्या डेऱ्यात उत्सवपूर्वक यज्ञ करीन. म्हणजे आनंदाने मी यज्ञ करीन. आणि शास्त्र शिकवतं की आभार प्रदर्शन, उपकार स्मरण हे एक प्रकारची यज्ञ आहे. देवाचे उपकार मानणे, देवाने आपल्यासाठी काय केलं आत्तापर्यंत, हा एक प्रकारचा यज्ञ आहे. आपल्या ओठांचं फळ आपण निरंतर त्याला अर्पावं. म्हणजे आपल्या ओठांनी देवाचे आभार मानावेत. सतत दोष देत राहावे, सतत कुरकुर करावी ही देवाची इच्छा नाही आहे. तशाने आपण संकटातून बाहेर येत नाही आहे. दाविदाने काय केलं बघा, तो म्हणतो मी त्याच्या डेऱ्यात उत्सवपूर्वक यज्ञ करीन, मी गायन करीन, परमेश्वराचे गुणगान गाईन. म्हणजे काय? प्रेज अँड वर्शिप, स्तुतीस्तवन. म्हणजे संकटात असताना आपण गायन, वादन, स्तुतीस्तवन केलं पाहिजे का? हो. कारण देव त्याच्या लोकांच्या स्तुतीमध्ये वसणारा देव आहे. स्तुतीस्तवन, आभार प्रदर्शन एक शस्त्र आहे. शत्रूविरुद्ध, सैतान आणि त्याच्या दुरात्म्यांविरुद्ध हे एक शस्त्र आहे, आत्मिक शस्त्र. ज्यावेळेस स्तुतीस्तवन करायला लागतो, ज्यावेळेस आपण गीत गाऊन वाद्यवाजन करायला लागतो, त्यावेळेस तुम्हालाही अनुभव आला असेल की वातावरण बदलायला लागतं. आपल्या मनातलं, आतलं आणि बाहेरचं एक प्रकारचं वातावरण तयार होतं.
एक प्रकारची शक्ती किंवा सामर्थ्य आपल्यामध्ये आपल्या आत्म्यात येत असते. आणि म्हणून अशा वेळेस आपण काय केलं पाहिजे? अशा वेळेस दाविदाने काय केलं की आभार प्रदर्शनाची यज्ञ, त्याचे उपकार मानले आणि स्तुतिस्तवन गायन केलं. म्हणून चौथी गोष्ट काय की संकटात असताना आपण विश्वासाचा आनंद घेतला पाहिजे. की आपला जर विश्वास आहे, देव जर आपला पिता आहे आणि आपण जर त्याचे लोक आहोत आणि तो जर समर्थ आहे, सर्व समर्थ आहे, तर कोणतीही आयुष्यातली परिस्थिती, जीवनातली परिस्थिती अशी नाही की जे त्याच्या हाताबाहेर जाईल, की ज्याच्याबद्दल तो काही करू शकणार नाही किंवा आपल्याला सोडवू शकणार नाही. पण हा विश्वास असल्यानंतर, असं विश्वास धरल्यानंतर आपोआप आपण त्याचा आभार मानू लागू, आपोआप आपण गायन वादन करू. आणि ज्यावेळेस आपण उपकार स्तुती करायला लागतो, स्तुती स्तवन करायला लागतो, तो आपण विश्वास कृतीने किंवा शब्दाने व्यक्त करतो. विश्वास आतमध्ये किती आहे हे बाहेर बोलून दाखवल्याशिवाय, आभार मानल्याशिवाय कळत नाही. नंतर वचन 7 ते 14 हा दुसरा भाग या स्तोत्राचा आहे. तर पहिल्या 6 वचनामध्ये दाविदाने अशा परिस्थितीत, अशा संकटात काय केलं हे आपण पाहिलं. 4 गोष्टी त्याने केल्या. त्याने त्याचा विश्वास व्यक्त केला. वचन 1, वचन 2 आणि 3 त्याने त्याचा विश्वास कल्पना, योग्य विचार करून वाढवला. तिसरी गोष्ट, त्याने त्याचा विश्वासाचा अनुभव घेतला. त्याने म्हटलं की मी हे एक गोष्ट करू इच्छित आहे, एकच माझं ध्येय आहे की देवाच्या सानिध्यात राहावं, त्याचा अनुभव घ्यावा. आणि चौथी गोष्ट, त्याने विश्वासाचा आनंद घेतला. म्हणजे विश्वासाचा आनंद आपण घेतला पाहिजे. कसा? उपकार मानून, स्तुती स्तवन करून, सतत काळजी करून, सतत त्याच गोष्टीचा विचार करून आपल्याला आनंद होणार नाही. नंतर वचन 7 ते 14 मध्ये दाविदाने अशा प्रसंगी केलेली त्याची प्रार्थना आहे. या संकटात दाविदाने कशा प्रकारची प्रार्थना केली. म्हणून दुसरा पॉईंट असा की संकटात असताना आपण कशी प्रार्थना करावी. वचन 7 ते 14 संकटात असताना कशी प्रार्थना करावी. वचन 1 ते 6 संकटात असताना आपण काय करावं, या 4 गोष्टी. आणि संकटात असताना कशी प्रार्थना करावी, वचन 7 ते 14 त्याच्यामध्ये 4 गोष्टी दावीद राजाकडून आपल्याला शिकायला मिळतात. 7वं वचन बघा, तो म्हणतो की मी उच्च स्वराने तुझा धावा करीत आहे, हे परमेश्वरा माझे ऐक. आता ज्या वेळेस आपण दाविदाने केलेल्या प्रार्थना, त्याच्या प्रार्थना वाचतो, त्यावेळेस त्याची मनस्थिती काय होती, त्याने कशी प्रार्थना केली आणि आपणही कशी प्रार्थना केली पाहिजे हे आपल्याला शिकायला मिळतं. कारण अशा वेळेस आपल्याला सुचत नसतं की आपण काय प्रार्थना केली पाहिजे, कशी केली पाहिजे. म्हणून देवाने ह्या गोष्टी, या प्रार्थना आपल्यासाठी त्याच्या वचनात लिहून ठेवलेल्या आहेत. तो म्हणतो की मी उच्च स्वराने, मोठ्याने तुझा धावा करीत आहे, हे परमेश्वरा माझे ऐक, माझ्यावर दया कर, माझी याचना ऐक. संकटात असताना खरी प्रार्थना, संकटात असताना केलेली प्रार्थना ही खरी प्रार्थना असते. तुम्हाला माहीत आहे का? कारण त्यावेळेस आपल्याला दुसरा काही पर्याय नसतो. जोपर्यंत दुसरा पर्याय असतो, जोपर्यंत आपल्याला वाटतं की हा माझं काम करील, ती माझं काम करील, तोपर्यंत आपण प्रार्थना करीत नाही, देवाजवळ जात नाही. परंतु ज्यावेळेस सर्व मार्ग थकलेले असतात, सर्व काही करून झालेलं असतं, ज्यावेळेस आपण अशा पॉईंटला येतो की नाही, देवाने केलं तरच होईल, प्रार्थना केली तरच होईल, देवच हे करू शकतो, त्यावेळेस, अशाच वेळेस खरी प्रार्थना सुरू होत असते, खरी मनापासून समर्पणाची. कारण त्यावेळेस आपण पूर्ण समर्पणाने देवाजवळ आलेला असतो. आपल्यापुढं कोणताही विचार, कोणतीही योजना नसते. आपल्यापुढं असं काही नसतं की समजा जर देवाने ऐकलं नाही तर मी हे करेन. सगळं काही करून जेव्हा झालेलं असतं, त्यावेळेस खरी प्रार्थना सुरू होते. आणि म्हणून संकटातली खरी प्रार्थना कशी असते. 7वं वचन तो म्हणतो की मी मोठ्याने तुझा धावा करीत आहे. मी परवा करणार नाही की कोण माझ्या प्रार्थना ऐकते, कोणाला काय वाटतं. मी मनापासून मोठ्याने तुझा धावा करीन.
तो म्हणतो, माझवर दया कर, माझी याचना ऐक. बरेच वेळेस काही लोक संकट आल्याशिवाय प्रार्थना करतच नाहीत, नाही का? प्रार्थना ही संकट समय करायची नसती. प्रार्थना हा देवाशी संवाद आहे. आदाम आणि हव्वा फळ खाण्यापूर्वी, पापात पडण्यापूर्वी देवाच्या सानिध्यात होते. देव त्यांच्याशी बोलत होता, ते त्यांच्याशी बोलत होते. एक संवाद, एक सहवास होता. ते काही देवाला मागत नव्हते, कारण मागण्यासाठी काहीच नव्हतं. सर्व काही तिथं उपलब्ध होतं, खायला, प्यायला, राहायला. म्हणून प्रार्थना म्हणजे काहीतरी मागणं, काहीतरी देवापासून मिळवणं नाही, तर त्याचा सहवास, त्याच्याशी बोलणं, चालणं. तर या ठिकाणी तो देवाचा धावा करीत आहे. त्याला विनंती करीत आहे की देवाने त्याचा ऐकावं. किती लोक कठीण प्रसंग आल्यानंतर नम्र होतात आणि मग देवाकडे वळतात, मग त्याचा धावा करतात. मनुष्य पापी असल्यामुळे मनुष्याचा स्वभाव गर्विष्ठ आहे. त्याला कमीपणा घ्यायला किंवा मला कोणाची गरज आहे, देवाची गरज आहे, हे कबूल करायला आवडत नाही, लाज वाटते किंवा कमीपणा वाटत असतो. परंतु संकट, प्रॉब्लेम, समस्याने जेव्हा आपण घेरलेला असतो, जेव्हा कोणताही पर्याय राहत नाही, तेव्हा त्यावेळेस आपण खऱ्या मनाने त्याचा धावा करायला लागतो. आणि तो म्हणतो की तू माझी प्रार्थना ऐक. म्हणून पहिलं पाऊल हे की सर्व पर्याय संपलेले असल्यानंतरच खरी प्रार्थना सुरू होत असते. जेव्हा तुमच्याजवळ दुसरा कोणताही मार्ग नसतो, देव करील याची खात्री झालेली असते, देवच करील, त्यावेळेस खरी प्रार्थना सुरू होत असते. मग ते शब्द काहीही असोत, कसेही असोत. पण बरेच वेळेस लोक हे शेवटचं, हे पहिलं पाऊल देखील उचलत नाही. कारण शास्त्र सांगते की आपण जन्माने, कृतीने, विचाराने पापी आहोत. आपला मुळात पापी स्वभाव आहे. आपल्याला देवाचा विचार करायला, देवाजवळ यायला आवडत नाही. परंतु परिस्थिती आपल्याला त्याच्याजवळ आणते. देव काही वेळेस परिस्थिती घडवून आपल्याला लीन आणि नम्र करत असतो. आपला ताठा, जसं शास्त्रात सांगितलं की इस्रायलाचा गर्व आणि ताठा देवाने त्यांना कष्ट देऊन किंवा शिक्षा देऊन उतरवला. तर काही वेळेस काही प्रसंग शिक्षा देण्यासाठी, ताठा उतरवण्यासाठी देखील असतात. आणि यावेळेस दावीद त्याचा धावा करतो. 8व्या वचनात तो म्हणतो की माझे दर्शन घ्या असे तू म्हटले, तेव्हा माझे हृदय तुला म्हणाले, हे परमेश्वरा, तुझ्या दर्शनाला मी उत्सुक झालो आहे. संकट समय तो देवापासून दूर जात नाही, तर देवाकडे जात आहे. तो त्याचा धावा करीत आहे. संकट समय देवापासून दूर जायचं नसतं, उलट त्याच्या जवळ यायचं असतं. मनापासून त्याची प्रार्थना करायची असते आणि तो काय म्हणतो ते ऐकायचं असतं. 8व्या वचनात देवाने त्याला म्हटलं की माझं दर्शन घे, आणि दाविदाने त्याची वाणी ऐकली. संकट समय देव आपल्याशी काय बोलत आहे हे आपण ऐकायचं असतं. संकट समय देखील तो आपल्याशी बोलत असतो. बरेच लोकांना हे माहीत नाही आहे. तो म्हणतो की माझे दर्शन घ्या असे तू म्हटले, तेव्हा माझे हृदय तुला म्हणाले. देव त्याच्याशी बोलला जेव्हा दाविदाने परमेश्वराचा धावा केला खऱ्या मनाने. देव तुमच्याशी बोलेल जेव्हा खऱ्या मनाने तुम्ही त्याचा धावा कराल. आणि मग तो म्हणतो, ज्यावेळी ते बोलला, माझे हृदय आनंद म्हणाले, हे परमेश्वरा, तुझ्या दर्शनाला मी उत्सुक झालो आहे. मी तुझं दर्शन घ्यायला, मी जाणून घ्यायला तयार झालेलो आहे. तू माझ्याशी बोल. म्हणजे त्याचा प्रतिसाद बघा, त्याचा प्रतिसाद कसा आहे. म्हणजे पहिली गोष्ट ही प्रार्थनेविषयीची की संकटात असताना खरी प्रार्थना म्हणजे देवाला योग्य प्रतिसाद देणे. खरी प्रार्थना म्हणजे संकटात देवाला योग्य रीतीने प्रतिसाद देणे. संकटात लोक व्यसनाधीन होतात, देवापासून दूर जातात, स्वतःच्या इच्छेप्रमाणे बंडखोरी करतात. परंतु खरी प्रार्थना म्हणजे संकटामध्ये देवाला योग्य प्रतिसाद देणे. दुसरी गोष्ट, वचन 9, तू आपलं मुख माझ्या दृष्टीआड करू नको, आपल्या सेवकाला रागाने दूर घालवून देऊ नको. तू माझे सहाय्य होत आला आहेस,
हे माझ्या उद्धारक देवा, माझा त्याग करू नको, मला सोडू नको. माझ्या आईबापाने मला सोडले आहे, तरी परमेश्वर मला जवळ घेईल. खरी प्रार्थना ही देवावर अवलंबून असते. खरी प्रार्थना आपल्याला देवावर अवलंबून राहायला शिकवत असते. या ठिकाणी दावीद राजा काय म्हणतो, तो काय व्यक्त करतो बघा, वचन 9 आणि 10. आज विचार करा, खरंच तुम्ही त्याच्यावर अवलंबून आहात का? की देवाने जर नाही केलं, समजा प्रार्थना करून नाही झालं, तर मी हे असं करीन, असं तुम्हाला वाटतं का? तसं जर असेल तर खरंच समर्पण, खरी प्रार्थना नाही आहे. मी काही करणार नाही, माझं सगळं करून झालेलं आहे, आता देव जे काही करेल ते मला मान्य आहे, त्याला म्हणतात खरी प्रार्थना. की तो काही करो, कधीही करो, कसंही करो. म्हणून तो म्हणतो की तू आपले मुख माझ्या दृष्टीआड करू नको, सेवकाला रागाने घालवून देऊ नको, तूच माझे सहाय्य होत आला आहेस. तो पूर्णपणे त्याला माहिती आहे की देवाशिवाय दुसरं सहाय्य करणारा कोणी नाही. हे माझ्या उद्धारक देवा, माझा त्याग करू नको, मला सोडू नको. माझ्या आईबापाने मला सोडले आहे, तरी परमेश्वर मला जवळ घे. तो म्हणतो की मी फक्त तुझ्यावर अवलंबून आहे, आई वडिलांवर नाही, कोणत्या लोकांवर नाही. खरी प्रार्थना म्हणजे देवावर पूर्णपणे अवलंबून राहणे. आणखी काय बघा, वचन 11. हे परमेश्वरा, आपला मार्ग मला दाखव. लोक माझ्या पाळतीवर बसले आहेत, म्हणून मला धोपट मार्गाने ने. या ठिकाणी 11व्या वचनात तो म्हणतो की देवाने त्याला त्याचा मार्ग दाखवा किंवा मार्गदर्शन करावं. का? तर शत्रू त्याचा घात करण्याची वाट पाहत आहेत, ते टपून बसलेले आहेत म्हणून. 12व्या वचनात तो म्हणतो की माझ्या शत्रूंच्या इच्छेवर मला सोपवू नको. शत्रूंच्या इच्छेवर मला सोपवू नको, कारण खोटे साक्षी व निष्ठुरपणाचे फुत्कार टाकणारे माझ्यावर उठलेले आहेत. फुत्कार हे सर्प टाकतात, म्हणजे हे शत्रू सर्पासारखे, त्या सर्पासारखे आहेत असं तो सांगतो. हे शत्रू म्हणजे लोकच नव्हे, तर शत्रू म्हणजे दुरात्मे देखील, दुष्टात्मे, जे आपल्या जीवनात प्रॉब्लेम करतात, जे दुसऱ्यांचा ताबा घेऊन, आपल्या कुटुंबाचा, बाहेरच्या लोकांचा ताबा घेऊन आपल्यावर चढाई करतात, आपल्याला त्रास देतात. त्यांच्याबद्दल दावीद राजा या ठिकाणी बोलत आहे. आणि तिसरी गोष्ट तो प्रार्थनेबद्दल सांगतो की खरी प्रार्थना ही देवाच्या इच्छेवर अवलंबून राहते. खरी प्रार्थना देवाच्या इच्छेवर आपल्याला अवलंबून राहायला शिकवते. तो काय म्हणतो 11 आणि 12 वचनामध्ये 2 गोष्टी तो मागत आहे. 11व्या वचनात तो म्हणतो की आपल्या मार्गाने मला ने, मला मार्गदर्शन कर, आपला मार्ग मला दाखव. आणि लोक माझ्या पाठीवर आहेत, म्हणून मला धोपट मार्गाने ने. म्हणजे दावीद राजा परमेश्वराला प्रार्थना करतो की तू मला सुचव, तू मला शिकव, आता काय करावं, तू मला मार्गदर्शन कर. कारण चौबाजूने शत्रूने मला घेरलेली आहे, मला काही सुचत नाही आहे. तो देवाचं मार्गदर्शन मागत आहे. तो म्हणतो की काय करावं हे आता मला सुचत नाही. तुझी इच्छा, तुझी योजना काय, ही परिस्थिती का ओढवलेली आहे हे मला माहीत नाही, पण मला माहीत आहे की तू माझ्याबरोबर आहेस, आणि म्हणून तूच मला चालव, तूच मला मार्गदर्शन कर, तूच मला शिकव. म्हणजे तिसरी गोष्ट ही की खरी प्रार्थना ही देवाच्या इच्छेवर अवलंबून राहते. की देवाची इच्छा काय आहे आपल्याला माहीत नसतं, त्यावेळेस आपण त्याच्या इच्छेवर सोपवून देत असतो की जी काही तुझी इच्छा आहे, जी काही तुझी योजना आहे ती तू घडवून आण. कारण आपण सर्व काही करून झालेलं असतं, आपण काही करू शकत नसतो. ती खरी प्रार्थना असते. आणि मग 13व्या वचनात तो काय म्हणतो बघा, वचन 13. ह्या जीवलोकीच म्हणजे ह्या आयुष्यातच परमेश्वराची दया माझ्यावर होईल, अशी जर माझी श्रद्धा नसती तर मग काय. म्हणजे ह्या आयुष्यात जर देवाने माझ्यावर दया करावी, देवाचा अनुभव मी घ्यावा, देवाचा आशीर्वादात चालावा, ह्या आयुष्यात असा जर मी विश्वास धरला नसता
तर काय फायदा, असं दावीद म्हणत आहे. म्हणजे ह्या आयुष्यात हयातीत असताना आपण विश्वास धरला पाहिजे की देव आपल्याला सोडवणारा आहे, तो आपल्याला संरक्षण करणारा, सांभाळणारा आहे. ह्या आयुष्यात असताना तो आपल्याला सर्व आशीर्वादात चालवू शकतो. आपण ह्या आयुष्यात त्याच्या आशीर्वादात चालावं, त्याच्या संरक्षणाचा, आशीर्वादाचा अनुभव घ्यावा, ही त्याची इच्छा आहे. म्हणून तो म्हणतो की ह्या जीवलोकीच परमेश्वराची दया माझ्यावर होईल, अशी जर माझ्या श्रद्धा नसती तर. म्हणजे माझी श्रद्धा आहे, माझा विश्वास आहे की ह्या आयुष्यात सुद्धा तू मला सहाय्य करशील आणि मी आनंदाचे, सुखाचे दिवस पाहेल. बरेच लोकांचा असा विश्वास आहे की ह्या जगात आपण कष्ट भोगायचे, त्रास भोगायचा आहे, पण स्वर्गात गेल्यावर सगळं काही चांगलं होईल. परंतु तो विश्वास चुकीचा विश्वास आहे, तो शास्त्राप्रमाणे विश्वास नाही आहे. या वचनात दावीद काय म्हणतो बघा, की ह्या जीवलोकी म्हणजे ह्या आयुष्यात तो म्हणतो मी विश्वास धरेन की मी चांगले दिवस पाहेन, मी तुझ्या आशीर्वादात चालेन, मी तुझ्या दयेचा, कृपेचा अनुभव घेईन. आणि मग चौथी गोष्ट 14व्या वचनात आहे, परमेश्वराची प्रतीक्षा कर, खंबीर हो, हिम्मत धर. परमेश्वराचीच प्रतीक्षा कर. तो त्याच्या जीवाला म्हणतो, तो स्वतःला म्हणतो की परमेश्वराची प्रतीक्षा कर. प्रतीक्षा करणे म्हणजे वाट पाहणे, आणि वाट पाहायला कोणाला आवडत नाही, नाही का? गाडी लेट झाली, बस लेट झाली, वेळ लागला तर लोक अस्वस्थ होतात, चिडतात की अजून किती वेळ. एखाद्याची जर आपण वाट पाहत असलो आणि तो आले नाही तर आपण चिडतो, आपण अस्वस्थ होतो. आणि तसंच प्रार्थना करून जर एखादी गोष्ट मिळाली नाही तरी लोक देवावर चिडतात, अस्वस्थ होतात. पण ह्या ठिकाणी चौथी गोष्ट, चौथं सत्य, संकटात कशी प्रार्थना करावी, संकटात कशी प्रार्थना केली पाहिजे, ही चौथी गोष्ट दाविदाच्या प्रार्थनेतून जी आपल्याला शिकायला मिळते ती ही, की प्रार्थना केल्यानंतर, विश्वास धरल्यानंतर, सगळं काही स्तुती स्तवन करून झाल्यानंतर आपण काय केलं पाहिजे? प्रतीक्षा केली पाहिजे किंवा देवाची वाट पाहिली पाहिजे. मग 1 दिवस लागो, 1 आठवडा लागो, 1 महिना लागो, आपण वाट धरली पाहिजे, आपण वाट पाहिली पाहिजे. आणि याच ठिकाणी बरेच देवाचे लोक, विश्वासणारे लोक फेल जातात. ते समजत नाही की देवाची वेळ, देवाचं घड्याळ वेगळं आहे, देवाचं कॅलेंडर वेगळं आहे. त्यांना वाटतं की प्रार्थना केली, उपवास केला म्हणजे एकाच दिवसात, आत्ताच, आजच ते घडलं पाहिजे, व्हायला पाहिजे. पण चौथं सत्य हे की खरी प्रार्थना संकट समय देवाची वाट पाहत असते. देवाने जरी वेळ लावला, देवाने जरी विलंब केला तरी धीर धरून आपण त्याची वाट पाहत असतो. या 4 गोष्टी दाविदाच्या प्रार्थनेतून आपल्याला शिकायला मिळतात. वचनं 7 ते 14 मध्ये. पहिली गोष्ट ही की खरी प्रार्थना, संकटात केलेली खरी प्रार्थना ही देवाला योग्य प्रतिसाद देत असते, देवाचा धावा करत असते. दुसरी गोष्ट, खरी प्रार्थना ही देवावर अवलंबून असते. खरी प्रार्थना म्हणजे आपण देवावर पूर्णपणे अवलंबून आहोत हे व्यक्त करणं. वचनं 9 आणि 10. तिसरी गोष्ट, खरी प्रार्थना, संकट समयी केलेली खरी प्रार्थना ही देवाच्या इच्छेवर अवलंबून असते, की जी काही देवाची इच्छा आहे ती मला मान्य आहे, माझं काही म्हणणं नाही, मी देवावर कोणावर रागावणार नाही, चिडला नाही, जी काही त्याची योजना आहे ते तू घडवून आण. देवाच्या इच्छेला शरण जाणे. आणि चौथी गोष्ट म्हणजे जरी वेळ लागला, विलंब लागला तरी उत्तरासाठी देवाची वाट पाहणे, त्याची प्रतीक्षा करणे, अस्वस्थ होऊन सोडून देणं नाही. तर ह्या गोष्टी आपल्याला दाविदाकडून संकटात असताना आपण काय केलं पाहिजे आणि कशी प्रार्थना केली पाहिजे, या 2 गोष्टी आपल्याला या स्तोत्रातून शिकायला मिळतात. आणि परमेश्वर हे वचन आशीर्वादित करो.